त्याच ठिकाणी प्रदर्शन देखील झालं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक दिसले. रोहित पवार म्हणतात की मी सगळ्या चौकशीला सामोरं जाईल. मला हे कळत नाही, आता जे काही शेमण्यासारखं महाविकास आघाडीचे नेते मंडळी रडतायत. मी सकाळी संजय राजाराम राऊतची पण प्रेस बघितली, सुप्रिया ताईंना बोलताना बघितलं. मग महाविकास आघाडीचं सरकार असताना मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस ह्यांना जे काही घरघडी सारखा वापरण्याचे असंख्य प्रकार, मुंबई पोलिसांच्या कारवाया महाविकास आघाडीच्या काळात फक्त भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांवर का व्हायच्या? मग तेव्हा महाविकास आघाडीचे लोक कुठलेही गुन्हे करायचे नाही का? आता जसं सांगितलं जातं की फक्त ईडीच्या कारवाया, सीबीआयच्या कारवाया विरोधकांवरच केले जातात, महाविकास आघाडीच्याच नेत्यांवर केले जातात. मग महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठे केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरून उठवणं, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना अटक करण्यापर्यंतची हिंमत दाखवणं, आमच्या गिरीश भाऊंवर मकोकाची खोटी केस चालवणं, प्रवीण दरेकर साहेबांना खोटीच्या मुंबई बँकच्या केसमध्ये अडकवणं, केतकी चितळे, अर्णब गोस्वामी, हे किती उदाहरणं तुम्हाला देऊ? मग तेव्हा मुंबई पोलिसांना घरघडी सारखे जे काय महाविकास आघाडीचे नेते मंडळी आणि सरकार वापरायचे, मग तेव्हा आम्ही शेवण्यासारखे रडलो नाही. आम्ही सामोरे गेलो, आम्हालाही अटक केलं गेलं, आमच्याही घरात दगडी मारण्यासाठी मुलं पाठवण्यात गेली आणि मग दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री दगड मारणाऱ्या लोकांचा सत्कार पण करताना आम्ही पाहिलेला आहे महाविकास आघाडीच्या टायमाला. मग मुंबई पोलिसने जेव्हा संजय राजाराम राऊतने त्या डॉक्टर स्वप्ना पाटकरला फोनवर शिवीगाळ केली, धमक्या दिल्या आणि ते फोन मीडियावर दाखवल्यानंतर पण, तो कॉल रेकॉर्डिंग मीडियावर दाखवल्यानंतर पण साधी एक केस संजय राजाराम राऊतवर झाली नाही. आदित्य ठाकरेंचं नाव सुशांत सिंग आणि दिशा सायलेंच्या मर्डर केसमध्ये वारंवार येतं, साधं चौकशीसाठी त्याला बोलवलं नाही. मग तुमची सत्ता असताना मुंबई पोलिसाला का आवरलं नाही? फक्त बीजेपीचे का नेते मंडळी तेव्हा दिसले? आणि रोहित पवारांनी काही केलं नसेल, कारखाना स्वच्छ पद्धतीने चालवला असेल ना, मग त्याला घाबरण्याची गरज नाही. अन्य वेळी दुसऱ्या नेत्यांवर बडबडत बसायचं, टीका टिप्पणी करायची, जिकडे तिकडे थोबाड वाजवत बसायचं आणि मग आता ईडीला कारवाईला जाताना डायपर का घालायला लागते? सर, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली आणि त्यामुळे भाजप घाबरलाय का युवा नेत्याला? त्या युवा संघर्ष यात्रेला कोणी मोजलं नाही, कोणी पाहिलं नाही, कोणी शेवटी स्वतःहून लाठीचार्ज करण्याची गरज वाचली. म्हणून रोहित पवारची लायकी स्वतः जितेंद्र आव्हाड काढतात, कधी त्यांचे अन्य नेते काढतात. पहिलं रोहित पवारची इज्जत त्याच्या राष्ट्रवादी गटाचे नेते तरी करतात का पहिलं विचारा. मग आम्ही तर फार लांबचे राहिलो.